एक आमच्या हिंगोली जिल्ह्यात असा एकही माणूस नाही का जो खासदारकीसाठी लायक नाही। आम्ही दोघाला ओळखत नाही, फक्त आम्ही एका माणसाला ओळखतो, हे आमचे संतोष दादा। खासदार हा हिंगोली जिल्ह्यातला असावा। विहिरीतच नाही तर पोहऱ्यामध्ये काय येणार आहे। या हेमंत पाटील खासदार असताना एकही प्रश्न त्यांनी संसदेत मांडला नाही। आमचे घर तोडून टाकलेले आहेत, आमच्या मागे कोणीच आलेलं नाहीये। अनेक प्रश्न आहेत, मूलभूत सुविधा आपण देण्यामध्ये असमर्थ ठरत आहोत। हिंगोलीचा विकास कसा झाला, नवीन होणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? म्हणजे कसं आहे, सगळे कामं झाले पाहिजेत, विकास कामं, हे रोड, हे आमच्या गावात जाणारे रोड ते चांगल्या प्रकारे केले पाहिजेत। हे खड्डे पडले, हे बरोबर खड्डे हे करायला पाहिजेत, रोड चांगले करायला पाहिजेत। हिंगोलीचा विकास झाला का? कोणकोणते असे प्रश्न प्रलंबित आहेत की ते हिंगोलीच्या करांना खूप त्याचा त्रास होत आहे? आता हे आमचं म्हणजे आता हे पीक विमा आहे, पीक विमा अजून भेटलेला नाही, आणि दुष्काळी सुद्धा आलेली नाही। त्याची आम्ही खूप वाट पाहतो, पण ते आज आतापर्यंत आलेलं नाही। पहिले सुरुवातीला तर हिंगोली जिल्ह्याला खासदार हा हिंगोली जिल्ह्यातील पाहिजेत, हा नांदेड जिल्ह्यातले आहेत खासदार आम्हाला आमच्यावर थोपवत आहेत। एकही आमच्या हिंगोली जिल्ह्यात असा एकही माणूस नाही का जो खासदारकीसाठी लायक नाही, हा पहिला प्रश्न माझा। आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यात 3 धरणं आहेत, तिन्ही धरणाचं पाणी नांदेड जिल्ह्याला पळवलेलं आहे। आणि आमचं जे येलदरी धरण आहे, येलदरी धरणातून जर डावा जर कालवा काढला तर शेनगाव सारखा जो तालुका आहे तो सुजलाम सुफलाम होऊ शकतो। तसंच आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही MIDC नाही। शेतकऱ्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याच्या हमी भावाचे मालाचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर MIDC चे प्रश्न आहेत, शेतकरी तरुण बेरोजगार आहेत। हे सर्व प्रश्न संसदेत मांडणारा असावा। या हेमंत पाटील खासदार असताना एकही प्रश्न त्यांनी संसदेत मांडला नाही, हे सर्वात महत्वाचं आहे। आता हिंगोली जिल्ह्यात उभाटा गटाचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे बाबूराव कदम हे जे 2 उमेदवार आहेत, हे पण हेमंत पाटील आणि सूर्यकांत पाटील यांच्यासारखं सगळं नांदेडला पळवण्याचा प्रयत्न करणार। यांचं हिंगोलीवर काही लक्ष नाही, निवडणूक आल्याच्या नंतर हिंगोलीत येतात, बाकी यांना हिंगोलीचं काही देणं घेणं नाही। आमचा हिंगोली जिल्हा मागास राहण्यामागं मूळ कारण म्हणजे नांदेडचे जे उमेदवार आहेत ते आमच्यावर सोपवले जातात, त्याच्यामुळे आमचा विकास होत नाही। MIDC सारखे प्रश्न सोडू शकत नाहीत, कोणत्या रस्त्याचे प्रश्न नाहीत, पुढे धरणाचे प्रश्न सोडवले नाहीत, शेतकऱ्याच्या विजेचे प्रश्न सोडवले नाहीत। आम्ही काही केलं तर आम्ही तर शिवसेनेचेच माणसं, आम्हाला तर वोटिंग शिवसेनेलाच देणं सर। बाबूराव कदम जे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे आष्टीकर आहेत, दोघांना ओळखता का तुम्ही? दोन्ही नवीन उमेदवार आहेत। आम्ही दोघाला ओळखत नाही, फक्त आम्ही एका माणसाला ओळखतो, हे आमचे संतोष दादा। गोरगरिबाची त्याच्या तोंडाकडे पाहून आम्ही बाबूराव कदमला देऊ शकतो, देणार। काय हिंगोलीचा विकास झाला का? हिंगोलीकर तुम्हाला काय अपेक्षा आहे? नवीन खासदाराकडून कोणकोणते काम व्हायला पाहिजे? नवीन खासदार कोणी झालं तर गोरगरिबाचं जरा कामाचं, रोजगार बेजोर त्याला असं म्हणजे रोजगार भेटला पाहिजे, ते प्रश्न सोडले पाहिजे। पुन्हा आमचे गोरगरिबाचे पैसे येतात त्या मैत्री पॉलिसीत, मैत्री न्यूज कंपनीत आज 8 वर्ष झाले आमचे पैसे कसे अटकलेले, ते पैसे भेटाव, या सरकारनं द्यावं, निर्णय द्यावा पटकन। ते काय नव्हती बाई सताप 8 वर्षापासून फरार आहे, तिला आणून पकडून आणावं, तिला सजा द्याव। आमचे देणारे पैसे तर पोटात तर न्यूज लागली, आता लोक ते पैसे त्याचं लॉकडाऊन लागले तसे ते बाई फरार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध प्रलंबित अनेक प्रश्न आहेत। शिक्षणाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, हमी भावाचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत। आणि हे कुठंतरी आम्ही जनतेतून निवडून दिलेला जो प्रतिनिधी आहे, हा प्रतिनिधी कुठंतरी कमी पडत आहे, प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहे। त्यामध्ये शेतकरी एकीकडे कोरडा दुष्काळ, एकीकडे ओला दुष्काळ, यामुळे शेतकरी अडचणीमुळे आत्महत्या करत आहे। आणि दुसरीकडे कष्टकरी, शेतकऱ्यावर अवलंबून कष्टकरी हा वर्ग एक देशाचा आधारस्तंभ आहे। 2020 ते 2021 या कार्यकाळामध्ये शासनाने जे लॉकडाऊन केले होते, त्या लॉकडाऊनमुळे रोजगार हरवलेला आहे। आणि त्यामुळं विहिरीतच नाही तर पोहऱ्यामध्ये काय येणार आहे, अनेक प्रश्न आहेत, मूलभूत सुविधा आपण देण्यामध्ये असमर्थ ठरत आहोत। आणि आपण ह्या कुठेतरी सोडवण्याचा प्रामुख्यानं आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि आपण जे काम करतो ते जनहितात असले पाहिजेत, जनतेपर्यंत ते पोहोचले पाहिजेत। आणि अनेक असे विविध प्रश्न आहेत की ज्याकडे
सर्वसामान्य नागरिक कष्टकरी श्रमिक यांचं म्हणजे अपेक्षा आहेत. खासदार आम्हाला साहेब असं पाहिजे की आम्हाला घरदार द्यायला पाहिजे. आमचे घर तोडून टाकलेले आहेत. आमच्या मागं कोणीच आलेलं नाहीये. खासदार नाही, आमदार नाही, कोणीच नाही. आमचे तळ्याकाठी घर होते, आमचे घर तोडून टाकले. आम्हाला काहीच दिलं नाही की घरदार जागा द्यायला पाहिजे. जागा नाही. आता आम्ही रस्त्यावर पडून राहिलो होतो, कोणीच आलं नाही तिथं. आमदार नाही, खासदार नाही, तर काय सरकार आम्हाला काहीच देईन. आम्ही रस्त्यावर बसून उपाशी मारायलो. आम्हाला काही सुविधा नाही. तर आमदार साहेब, खासदार साहेब ते आम्हाला काहीच देईन. लॉकडाऊन झालेलं आहे, लॉकडाऊनात आम्हाला काही दिलेलं नाहीये. आम्ही भुकेनं मरलो, तर काही नाही. खासदार आहे आम्हाला तर आता खासदार असं पाहिजे की आम्हाला घेऊन चालणारा माणूस पाहिजे. आमचे घरदार तुटले, आम्हाला काही सुविधा द्यायला पाहिजे. आम्हाला घर द्यायला पाहिजे, जागा द्यायला पाहिजे. सध्या आता दोन्ही नवीन येतं साहेब, दोन्ही नवीन. आम्ही काय बोलणार? दोघे बी नवीन आहेत, आमदार साहेब, खासदार साहेब. तर आम्ही काय बोलणार त्यांना? आम्हाला तर काही माहितच नाही. आणखीन नागेश पाटील आष्टीकर असो किंवा कदम साहेब असो, नाही. आणि वंचित बहुजन आघाडी ते बी चांगलं आहे आमच्यासाठी. तर तेच आहे वंचित वालं. वंचित साहेबच आहेत आमच्या. ते काही आहे वंचित आघाडी म्हणजे आम्ही बी एससीच आहेत. आम्ही तर म्हणतो वंचित आघाडी चालायला पाहिजे. मग लोकात एकी नाहीये साहेब. प्रथम तर खासदार हा हिंगोली जिल्ह्यातला असावा, सर्वसामान्यातला असावा. नंतर त्याच्यानंतर तो विकसित म्हणजे हिंगोलीला विकसित करणारा असावा. कारण आतापर्यंत जेवढे उमेदवार भेटले म्हणजे अर्धे त्याच्याहून जास्त बाहेर जिल्ह्यातले भेटलेले आहे. तरी हिंगोली हिंगोली जिल्ह्यातला उमेदवार असावा. म्हणजे आमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न त्याला माहीत असावे व तो आम्हाला भेटलेला असावा, म्हणजे भेटायला यावा असं. हिंगोलीतले कोणते असे प्रश्न आहेत की आजही प्रलंबित आहेत? सर, रोजगार, शिक्षण, रस्ते हिंगोलीतले, पुन्हा पाणी, पूर्ण पियायला पाणी वगैरे, स्कॉलरशिपचे, शिक्षणाकडे लक्ष देणारा असावा. कारण शिक्षण वगैरे प्रायव्हेट संस्थेमध्ये आम्हाला पैसे भरून शिकावं लागले. आणि पियायचा पाण्याचा प्रश्न आहे उन्हाळ्याचा, तो पण व्यवस्थित पाणी वगैरे फिल्टर वगैरे करून भेटावं. आणि सध्याचे जे खासदार आहेत आपल्या इथे उभे, एक नागेश पाटील आष्टीकर आहेत आणि एक बाबुराव कदम आहेत आणि बीडी चव्हाण आहेत. हे तिन्ही उमेदवार तुमच्या ओळखीचे आहेत का? काय सांगाल तुम्ही? नाही सर, मी त्यांचं फक्त आता निवडणूक आले म्हणून त्याचं नाव ऐकते. कारण आतापर्यंत मला त्याचं नाव नाही माहीत. ते कसे आहेत मी बघितले पण नव्हतं. तेलाल का महागाई, साखरेल काय महागाई, काय महागाईच आहे. महागाई ना आम्हाला गॅसही नाही भेटला. गॅस नाही भेटला, काय नाही. दोनदा फायले केल्या तर दोनदा वापस आल्या. 100 रुपये घ्यायला तर म्हणायला आणि गॅसही देईन. तर तुमच्या काय करता? आमच्या घर परत गॅस आले पण आम्हाला नाही आला. काय करता? ते मतदान आलं, सगळं आलं. आता 2 खासदार उभे आहेत. 2 खासदार हो. ओळखता तुम्ही आज खासदाराला? काय खासदाराकडून अपेक्षा आहे तुम्हाला? खासदारांना द्यावा आम्हाला काही. आता गरीब आईला वाटप करा काही पैसे त्याची काय होईल वाटपाचे. गरीब आईला द्यायचा. हिंगोलीकरांच्या आजही अनेक समस्या कायम आहेत आणि हिंगोलीकरांना कोणकोणत्या समस्या भेडसावत आहे याविषयी सुद्धा त्यांनी लोकमतशी बोलताना आपली माहिती दिली आहे. एकंदरीत जे आता लोकसभेच्या निवडणुका होत आहेत यामध्ये खासदार कसा असावा याविषयी सुद्धा येथील नागरिकांनी लोकमतशी बोलताना आपली माहिती दिली आहे. खासदार एकंदरीत हा इथला प्रॉपरचा असावा आणि त्यांनी हिंगोलीचा कुठेतरी विकास केला पाहिजेत. जशी बेरोजगारी आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि विविध असे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत. असा खासदार हिंगोलीकरांना हवा आहे असं मत लोकमतशी बोलताना येथील नागरिकांनी व्यक्त केलं आहे. फारुख शेख, लोकमत, हिंगोली.